हा झणझणीत गावरान चिकनचा रस्सा कसा बनवायचा रेसिपी पूर्ण बघायची असल्यास व्हिडिओ बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। तर संध्याकाळी आमचं ठरलं की आज गावरान चिकनचा रस्सा बनवायचा आहे, पण बघितलं तर कोथिंबीरच नव्हती। मग कोथिंबीर आणायला म्हणून मागे बागेत गेले तर हे बघा, पायात एवढा मोठा काटा, चप्पल नसती तर वाटच लागली असती। मग कोथिंबीर काढून घेतली आणि डायरेक्ट चिकन शिजायला टाकायला घेतलं। आता आहोंनी सांगितलं की ह्या गावरान चिकन याला भरपूर वेळ लागेल, तर तू कुकरमध्येच टाक। मस्त हळद मीठ धने पावडर टाकून शिजायला टाकलं। भाकरी वगैरे बनवून घेतल्या, चिकनसाठी मसाला देखील बनवून घेतला। चिकन शिजलं, सगळ्यांसाठी गरमागरम चिकनचं सूप दिलं आणि मग भाजी फोडणी टाकायला घेतली। आता एका पातेल्यामध्ये मस्त तेल गरम करून घ्यायचं आणि त्याच्यात अद्रक लसूणची पेस्ट एकदम छान भाजून घ्यायची। आता याच्यात सासूबाईंनी सांगितलं की तू काही जास्त मसाले टाकू नको, या गावरान चिकनला त्याच्या अंगची खूप जास्त चव असते, त्याच्यामुळं मसाल्याने याची चव जाते, तर तू कमी मसाल्यातलं बनव। माझ्या सासूबाईंनी सांगितलं, म्हटलं ऐकावंच लागेल। मग अगदी कमी मसाले टाकले, घरगुतीच मसाला काळा मसाला असतो तोच टाकला। आता याच्यामध्ये चिकनचे पीस टाकून घेतले आणि याला मस्त एक वाफ येऊन दिली आणि छान हलवून घेतलं, जेणेकरून आपल्या प्रत्येक चिकनच्या पीसला हा छान असा मसाला लागेल। आता याच्यामध्ये चिकनचं सर्व सूप टाकून घेतलं, त्याला छान कडू दिलं आणि त्याच्यानंतर याच्यात गरम पाणी आपल्या आवडीनुसार ॲडजस्ट करून टाकलं आणि थोडासा चिकन मसाला टाकला। सासूबाईंना कुठे कळणार आहे। मग आता चिकन उकळतंय तोपर्यंत म्हटलं भात देखील बनवून घेऊया आणि असं होतं आमचं मस्तपैकी जेवण, झणझणीत गावरान चिकनचा रस्सा, भात आणि भाकरी। चला बाय।